विनीत अंबिरे सामना सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. पहिला चेंडू ऑफ थोडासा बाहेर ठेवला गेला. पहिला चेंडू निर्धावाने सुरुवात केली. 10 वाजून 43 मिनिटांनी ट्रॅव्हल झाला. बघा इकडून टायमर ऑन केला जाईल. पहिला चेंडू निर्धाव संतोष दवणे फार एंड कडून फटका. सुरेख खेळला डाऊन द ग्राउंड. खेळाडू जातो. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. खेळाडू जाऊन पोहोचतो. चेंडूला फील्ड करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं. संगनायक धनंजय नाईक धासू यांच्या माध्यमातून 2 धावांनी वैयक्तिक संघाचा खाता उघडला गेलाय. फलंदाज पार्थ मोरे मॅन फ्रॉम शिरगाव. अप्रतिम हाईट फलंदाज. 2 चेंडू 2 धावा धाफोका लगावल्या गेल्या. वाराणकीस खूप सुसान सुटलाय. अप्रतिम गार वारा आणि अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. खेळाचा प्रयत्न कॉर्नरला शॉट मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. दीपेश चौधरी चेंडूला फील्ड करतील परंतु एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या पाहू शकाल. एकने पुढे ससावती धावसंख्या 3 चेंडू 3 धावा धाफोका लगा. यावेळेस जयराज बैठा सुरेख फटका डीप मध्ये खेळाडू चेंडू निघून जाईल. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून लगातो 6. पहिला षटकार पीडीपीएल 6 धनंजय जयराज. वेलकम राखीत आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. ताई पॅकर्स पालघर या संघाचे मेंटर मॅनेजर खूप जबाबदारीचं काम ते पार पाडतायत. ऑल इंडिया ओपन जेव्हा जेव्हा पालघर संघ खेळतोय त्याची पाठीराखे राखेची तांबरे सर आपला एकदा परत मनापासून हार्दिक स्वागत. परत 4 चेंडू 4 गेल्या. यावेळेस स्विच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. बघा यष्टीच्या मागे विनीत अंबिरे चेंडूला फील्ड करतायत परंतु हा व्हाईट बॉल दिला गेला. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. पहिला षटक मार्ग असतो पॉवर प्लेचा. त्यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला. शॉट लॉंग ऑफला खेळाडू आहे धनंजय. चुकी करतोय परंतु बघा धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. बघा बॅटल खूप चांगला होणार आहे कारण की एका बाजूला संतोष दवणे आणि एका बाजूला जयराज धनू. जाई संघासाठी खूप क्रिकेट खेळला. एक गाव एक फॉर्मेट होतं परंतु पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये ऑक्शनच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये विभागले गेले. परत दाफट्याच्या बाहेर सफल झाले होते आणि हा निर्धाव चेंडू आलाय. बघा एक वाईट नंतर 2 निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल संतोष धवणे यांचा. पहिलं षटक संपलं गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर 10 धावा बिनगडी बाद. च्या माध्यमातून आपण संगीत ऐकतात. अप्रतिम काम रोहितजी पाटील यांचा. बघूया आपण यावेळी संघनायक गोलंदाज मागवास झालाय मिस्टर धनंजय नाईक धासू आणि स्ट्राईकवर 3 चेंडू 3 वर फलंदाजी करतोय पार्थ मोरे. 3 चेंडू 6 वर फलंदाजी करतो फलंदाज जयराज धनू झल्ला.
बघा फिल्डिंग सजवली गेली डीप मिड ऑफला डीपला खेळाडू सजवला गेला डीप मिड विकेटला खेळाडू आहे शॉर्ट लॉंग ऑन लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग आतमध्ये पॉईंट लेग शॉर्ट थर्ड मॅन गली पॉईंट सर्कलच्या आतमध्ये ठेवलं गेलंय यावेळेस फटका सुरेख खेळलाय लॉंग ऑनला क्लिअर कर चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पार यावेळेस लगा तो सिक्स हा आला पीडीपीएल सिक्सर 6 धावा विरुद्ध षटकार ठोकला फलंदाज पार्थ मोरे 4 चेंडू 9 वर पोहोचलाय एक षटकाराच्या मदतीने सांघिक धावसंख्या 16 धावा यावेळी ऑफरच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता सफल झाला परंतु फलंदाज अंपायरने वाईट बॉल दिलाय आणि पाहू शकाल यावेळेस DRS घेतला गेला क्षेत्ररक्षण करणारा संघ धनंजय नाईक यांच्या माध्यमातून फलंदाज तो सफल झाला ऑफरच्या बाहेर ठेवून ट्रॅव्हल झाला आणि पंचाने वाईट बॉल घोषित केलाय त्या डिझेलला रेफर केला गेला वॉर रूम मध्ये तिकडे असतील सतीश कुरुप सर तिसऱ्या पंचायत भूमिका पार पाडतील आणि डिझेल पेंडिंग असेल लगेच डिझेल आमच्या स्क्रीनवर येईल आम्ही तुमच्याकडे पोहोचू बघा पुढील सामना रॉयल बालाजी विरुद्ध आपण पाहणार आहोत मैत्रीलन पालघर दोन्ही कॅप्टन्सनी रिपोर्ट घ्यायची प्लेइंग 11चं लिस्ट फिलअप करायची आणि या इनिंग्स मध्ये 5 षटक संपले तर लगेच टॉस साठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी दिली गेली आणि पाहू शकाल रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय बघा एका संघाला एका इनिंग्स मध्ये 2 रिव्ह्यू आपण देतोय कॉट बी आणि लेग बिफोरला रिव्ह्यू नाहीये यावेळेस प्रत्येक ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फटका सुरेख डीप लॉंग आपला चेंडू क्लिअर करण्याची जाईल 4 धावांसाठी पार्थ मोरेच्या बॅटमॅनला ब्रँडेड पीडीटीपीएल चौकार 4 धावा सजवलाय पार्थ मोरे लेदर आणि टेनिसचा भरपूर अनुभव असलेला खेळाडू आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्यासाठी जाणला जातो असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम शिरगाव अप्रतिम सुरुवात करून दिली SCS वॉरियर्स या संघाला लास्ट इयर रनअप संघ नक्कीच पाहू शकाल प्रणयजी घरत साहेब संदीपजी राऊत साहेब यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये यावेळेस पाहू शकाल एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला धावाने धावलं पुढे सरसावलाय धावसंख्या 1 पुढे सरसावते धावसंख्या 2 पोहोचल धाव फलकावर 20 लॉस ऑफ हॅलो हॅलो ठीक 20 वर सांघिक धावसंख्या पाहू शकाल लगावली गेली पुढे सरसावला फटका तर फसलाय खेळ होतो सुरेख झेल टिपला गेला निखिल आखरे यावेळेस डाऊन होणे पहिला गडी बाद झालाय तो म्हणजेच चिराज धनुच्या रूपामध्ये पहिला हादरा लागतो SCS वॉरियर्स यस चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय केवलदादा पाटील यांचा सुद्धा 11 पालघरचे संघ मालक यांचा सामना असणार आहे बघू शकाल यावेळेस पहिला गाडी बाद झाला 21 या अंकावर बघा लेजंड खेळाडू सुद्धा पाहायला भेटेल मैत्रीण पालघर संघामध्ये प्रणय करत असतील राजकुमार तामोरे असतील इलाजी पठाण असतील केवलदादा पाटील
बघूया आपण मैदान ब्रँड ऑफ नवली नवदेवीचा खेळाडू मिस्टर तुषार मोरे बॅटिंग साठी आला. बघूया आपण तुषार मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचाला बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावर 21 वर पहिला हादरा दिला गेला. धनंजय नाईक यांच्या माध्यमातून सुरेख झेल टिपलं गेलं ते म्हणजे निखिल आकरे या खेळाडूने त्यावेळेस फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. फटका सुरेख चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. हा आला PDTPL चौकार. 4 धावा. षटक क्रमांक संपले गेले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने धावा दाफोका लगावले गेल्या 25. एक गडीच्या मोबदल्यामध्ये ACS वॉरियर्स फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 16व्या ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व तिसरे आजचा पहिला सामना ACS वॉरियर्स विरुद्ध MS उर्वी 11 या दोन्ही संघांमध्ये. यानंतर होणारा आजचा दुसरा सामना एका बाजूला मैत्री 11 पालघर आणि एका बाजूला रॉयल बालाजी. ही पालघर डिस्ट्रिक्टचे 4 संघ खेळतील. त्यातून संध्याकाळी आपण पाहणार आहोत 16 युवा ग्रुप प्रेझेन्स आमदार चषक 2024 सीझन 1 ऑल इंडिया ओपन आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये 2 प्रकारे स्पर्धा भरवली गेली. डबल मेजबानी पालघरकरांसाठी बोईसरकरांसाठी पालघर डिस्ट्रिक्ट पालघर तालुक्यामध्ये बोईसर शहरामध्ये PDTच्या मैदानामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकाल भरवली जाते. आणि या संध्याकाळ सत्रामध्ये एक चांगली मेजबानी क्रिकेटच्या रसिकांसाठी ऑल इंडिया ओपन चे सामने होतील. पहिला सामना आपण पाहणार आहोत NB अवध विरुद्ध रॉयल बालाजी राजकोट यांच्या विरोधामध्ये. बघा आपण फार एंडकडून गोळी मागवत सजल प्रतिभा संतोष दवणे फटका खेळ की आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू जातो चेंडू लावण्याचा प्रयत्न करेल. संघटक परत चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. हा आलाय PDTPL चौकार. 4 धावा. फलंदाज पार्थ मोरेच्या बॅट मधून पोहोचत 29 लॉस ऑफ 1 विकेट. बघा 21 वर पहिला गडी बाद झाला. त्यानंतर 2 चौकार ठोकले गेले. तुषारच्या बॅटवर एक चौकार नक्कीच आला आणि एक चौकार नक्कीच पाहू शकत. पार्थ लगावले या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. बघा बॅटची आतली या ईद नक्कीच लगावली. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू होते प्रेमित राऊत. यावेळेस वाडीत थर्डमॅनला आले. चेंडूला फुल केला गेला आणि पाहू शकाल एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक पुढे सहसा होती. धावसंख्या जाऊन पोहोचेल यावेळेस 30 अंकावर. दहा धावांची नक्कीच 9 धावांची पार्टनरशिप लगावली गेली मागील 3 चेंडू. बघा तिसरा षटक मार्गस्थ 12 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे. ही दक्षता आपण घ्या. यावेळेस चेंडू सुरू करता बॅटची लिडिंग नक्कीच होती परंतु यावेळेस चुकी केली गेली. विनीत अंबीर यांच्याकडून यशस्वी चुकी केली आहे आणि तुषार मोरेला जीवनदान देणं किती घातक ठरू शकते सुद्धा पाहण्यासारखं असेल. कारण की एक मोठा कडी संधी होती पात करण्याची. विकेट किपर यांच्याकडून चुकी झाली. बघा 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. तब्बल 14 मिनिटांचा कालावधी संपला गेला. 11 मिनिटांमध्ये तुम्हाला तब्बल चेंडू टाकायचे या इनिंग्स मध्ये. यावेळेस फुलटॉस बॉल फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू प्रशांत मल करणार आहे चुकीने फलंदाज. यावेळेस मैदानाच्या बाहेर तुषार मोरे टाकतो आउट गॉन. नक्कीच मोठ्याकडे बाद झाला. बघा या मागील चेंडूवर झेल सुटला होता यष्टीकडून परंतु प्रशांत मलने कुठली चुकी केली. डीप बॅकवर्ड पॉइंटला उभे होते सुरेख झेल टिपला गेला. नवीन बॅटर लगेच 30 सेकंदाच्या आत मैदानाच्या आतमध्ये अनिवार्य असेल. ते आपण लक्षात घ्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला विकेटवर येऊन स्थान घेणं गरजेचं आहे. प्रत्येक संघाला आपण आवाहन करतो आणि 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे.
आज आपण पाहणार रॉयल बालाजी या संघामध्ये आसिफ शेख सारखा एक लेदर खेळाडू, जय चव्हाण सारखा लेदर खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल खेळत असताना. लेफ्ट आर्म स्पिनर किंवा गोलंदाज जय चव्हाण याच्या नावावर रेकॉर्ड सुद्धा या मैदानामध्ये 5 फायफर एसपीएल सीझन 2 मध्ये त्यांनी घेतला आणि आसिफ शेख मागील वर्ष एसपीएल सीझन 3 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार घेतलाय. असे खेळाडू पाहायला भेटेल पुढील सामन्यामध्ये. परंतु वळ्या मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत अंबिरे संघनायक कॅप्टन चौथ्या क्रमांकावर आलाय. लेफ्ट हँड बॅटर आहे. पार्थ मोरे चांगली फलंदाजी करतोय सध्या. पार्थ मोरेची धावा जर पाहिलं तर 9 चेंडू 19 फलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल होता, ऑफसाइडला खेळला गेला. डीप सुपर कव्हरला खेळाडू आहे, चेंडूला फुल करेल. निखिल आकरे फेकी करेल, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 31 31 धावा. 21 वर पहिला गडी बाद झाला, 30 वर दुसरा गडी बाद झाला. अजून पाहू शकाल या षटकामध्ये येणारा शेवटचा चेंडू असेल. तिसरा षटक मार्ग असता. पार्थ मोरे ऑन स्ट्राईक. संतोष धोणे सुरेख गोलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करे, चेंडूला फील्ड करता येईल. दीपेश चौधरी यांच्या माध्यमातून एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. बघा षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.67 सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावर. नाईक संघनायक प्रभू आपला व्यक्तिगत दुसरा षटक घेऊन आलाय आणि संघाकडून चौथा षटक. 3 षटकामध्ये 32 धावा जमा केल्या गेल्या. अजून येणारे बघा 2 षटक तुम्हाला तब्बल 8.40 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे, म्हणजे 8 मिनिटं 40 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. 2 षटक तुम्हाला परिपूर्ण करायचे. MS उर्दू 11 या संघासाठी. यावेळी सोडला चेंडूला मिस टाइम नक्की झाला. डीप मध्ये खेळाडू प्रशांत आणि प्रशांतने झेल टिपला आहे. पार्थ मोरेचा फळ नक्कीच थोडी शांत झाली आहे. अप्रतिम चेंडू उचली घेणारा चेंडू होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न करतो. काव कॉर्नरला प्रशांत मल वन ऑफ द बेस्ट प्लेअर जाईल आणि सुरेख रित्या झेल टिपला गेला आणि तिसरा गडी बाद झाला 32 या अंकावर. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनाद पाटील मॅन फ्रॉम नांदगाव चा खेळाडू 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय. बघा डावखुरा फलंदाज संगनायक आहे. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवर त्यांनी 1 चेंडू 1 वर फलंदाजी करतोय. 10 चेंडू 20 धावा म्हणून पार्थ मोरे बॅक टू डग आउट. यावेळेस आलेला ऑफच्या बाहेर चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता. डीप लॉंगॉनला निखिल आखरे चेंडूला फील्ड करते. 40 खेळाडू चेंडूला फील्ड करते, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 अंकावर. 33 लॉस ऑफ 3 विकेट. त्यावेळेस ऑन साइडला फटका खेळा गया. आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. बघा 2 खेळाडू येतात, परंतु चेंडू निघून जाईल. दोघांना भेदून पीडीपी चौकार कॅप्टनच्या पॅड मधून हा 4 धावा धावफलक जाऊन पोहोचली. सजवला गेला. निकुंज राऊत आणि पाहू शकाल करण माळी यांच्या दोघांमधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. फुलटॉस बॉल ऑफसाइडला फटका खेळा बघून डीप मध्ये निखिल आकरे पुढे सहसावला चेंडूला फुल करतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला. बघा धनंजय नाईकच्या षटकामध्ये धावा नक्की, 2 गडी सुद्धा बाद केलेत. पहिल्या षटकाने तब्बल धावा खर्च केला होता 14 धावा,
परंतु एक गडी बाद केला होता. तदनंतर या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केला. यावेळेस फटका सुरेख टायमिंग प्रॉपर चेंडूला केला हवाई सफर लगा तो 6. हा आलाय पीडीपीएल सिक्सर. 6 धावा निनादच्या बॅट मधून. बाहेर चेंडू सफल झाले. चेंडूच्या उसला रेड केल्याने फक्त टाइम केलाय. जास्त ताकद नाही लगावली, फक्त टाइम केला. टाइमच्या जोरावर चेंडूला पाठवून दिले. 6 धावांसाठी अप्रतिम पाकळी पाहायला भेटली. निनाद पाटील यांची नजर खूप सुरेख होती. यावेळेस परत डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्स सोडून निघून जाईल. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा आला पीडीपीएल चौकार. 4 धावा, 2 मोठी फटके सजवले गेले. निनादच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी करतायत. प्रसंगावर पोहोचवलं फलकावर तब्बल 48 धावा. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये सुरेख फलंदाजी. निनाद यांनी चेंडू फेस केले. 3 चेंडूंनी तब्बल 11 फलंदाजी करतोय आणि निनाद यासाठी जाणला जातोय. अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील या इनिंग्स मध्ये 12. यानंतर बघा 5 षटकांच्या समाप्तीनंतर मैत्री पालघर संघाचे संघनायक आणि एका बाजूला रॉयल बालाजी संघनायक दोन्ही टॉस बॉक्स कडे प्लेइंग इलेव्हनची लिस्ट फिलअप करून यायची. लक्षात घ्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर. वर 3 गडी बाद नवीन गोलंदाज सज्ज फार एंडकडून गोलंदाज मागवर सज्ज होत आहे. संदेश गोलंदाज मागवर सज्ज होईल फार एंडकडून. यावेळेस पहिला चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल केला. चेंडू निघून जातो वन बाउन्स सीमारेषा पार. हा आला पीडीपीएल चौकार कॅप्टनच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचेल एसीएस वॉरियर्स या संख्ये 52 अंकावर. दिगंबरने पहिला चेंडू लेग स्टंपवर टाकला गेला आणि हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सहसा धावसंख्या 52 धावा. 50 धावा धावफलकाला लगावले गेले एसीएस वॉरियर्सच्या धावफलकावर. मध्ये आणण्याचा प्रयत्न होता बघा. ऑफच्या बाहेर चेंडू टाकला गेला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु कुठल्याही धावण्याचा प्रयत्न करत नाही प्रज्योत अंबिरे आणि हा चेंडू निधाव आला बघा. थोडीशी इजा झाली आहे प्रज्योतला. कुठे ना कुठे थोडस दुखापत झालाय. खेळाडू चेक केला जाईल तिकडे. बघा स्वरा युवा ग्रुप पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3 पाहतो आपण. आजच्या 3ऱ्या दिवसामधला पहिला सामना एका बाजूला MS उर्वी 11 आणि एका बाजूला संघ SCS वॉरियर्स. हा नक्कीच पाहू शकाल ज्यांची आपण वाट पाहत होतो आतुरतेने. 3 दिवस त्यांचा आवाज या मैदानात गुंजणार आहे. जुन्नर रोशन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी शेटे यांचं आगमन झालेलं आहे. टुर्नामेंट सम्राट आज त्यांचा आवाज आपण पाहणार आहोत आमच्या मायक्रोफोनवर. सर आपलं हार्दिक स्वागत असेल स्वरा युवा ग्रुप पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये. मनापासून हार्दिक स्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम चंद्रकांतजी शेटे सर यांचं आगमन झालेलं. वेलकम सर. एकदा आपण वळूया मैदानाकडे जिकडे सामना रंगला गेला. पहिला सामना आजच्या दिवसामधला बघा. 52 धावा 3 विकेट. यावेळेस फटका तर फसला बघा. खेळाडू खूप लांबवर आहे. प्रशांत मल चेंडू खाली येईल आणि प्रशांत मल करणार चुकी. मी सांगितलं वन ऑफ द बेस्ट प्लेअर जाईल. 3 झेल आतापर्यंत प्रशांतने टिपलेत या सामन्यामध्ये आणि प्रज्योत 6 चेंडू आणि 10 बनून मैदानाच्या बाहेर.
बॅटिंग साइड होतोय फ्रॉम सफाळे किरण गुरुद्वान, ज्याच्या नावावर रबर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये 6 चेंडू 6 षटकारांची किमया आहे असा फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अचीवर स्पोर्ट्स सफाळेची ऑनर आपण पाहतोय. एसीएस वॉरियर्स या संघामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय किरण गुरुद्वान बॅटिंग साठी येत असताना असंख्य फलकावर लगावली गेली. 52 वर 4 गडी बाद झालेत. दिनात 3 चेंडू 11 नॉन स्ट्राइक इनवर आहे. नवीन बॅटर स्ट्राइकवर किरण गुरुद्वान, परंतु दिगंबरचा कमबॅक चांगला राहिलाय. पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला, मागील 2 चेंडूमध्ये दाखवलंय की मी कमबॅक करू शकतो आणि कमबॅक करून दिलाय. ज्योत अंबिरीला पाठवलं बॅक टू आउट. यावेळेस पाहू शकाल फाईन लेग थ्रूचा फाईन ठेवला शॉर्ट फाईन लेग. फ्लाइंग स्लिप खेळाडू आहे. डीप थर्डमॅनला खेळाडू, पॉइंटला खेळाडू. आल्याला फटका मोठा खेळला, परंतु चेंडू खाली महेश राऊत गुरु करणार नाही चुकी आणि आल्या पावलाने मागे धाडलाय. 0 चष्मा घालून महेश राऊत सुरेख झेल टिपला आणि किरण गुरुद्वान होतोय बाद. गडी क्रमांक 5वा बॅक टू आउट एसीएस वॉरियर्स या संघाचा. मनफम शिरगाव करण पाटील बॅटिंग साठी येते. 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. 52 वर 5. बघा 4 षटकामध्ये 48 धावा होत्या. या षटकाची सुरुवातीमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला, चौथ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद केलाय आणि ऑन अ हॅट्रिक असेल. बघा कालच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक आपण पाहिले. पहिली हॅट्रिक घेतली विनीत धानमेर या गोलंदाजाने, दुसरी हॅट्रिक परिपूर्ण केली. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू निर्धावाला, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल, अप्रतिम दर्जेदार षटक दिगंबर यांचा. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु काय कमबॅक केलाय. मागील 4 चेंडू कुठली धाव खर्च केली नाहीये. 2 मोठे गडी बाद केले. प्रज्योत अंबीर आणि किरण गुरुद्वान यांना पाठवलं बॅक टू आउट. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये येणं बाकी. बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. बघा फ्लोरने चेंडू खोदून काढला. डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करेल दीपेश चौधरी, परंतु एक सिंगलने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसावती. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धाफकावर. 5 षटक परिपूर्ण केले गेलेत. येणारे शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असं विनंती केलं. बालाजी रॉयल्स संघाचे कॅप्टन आणि एका बाजूला मैत्री 11 पालघर संघाचे कॅप्टन. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन आपण टॉस बॉक्स कडे लगेच जायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बघा इनिंग ब्रेक टॉस करणं अनिवार्य असेल. तर इनिंग संपल्या दोन्ही कॅप्टन तिकडे नसतील तर आमची कमिटी मेंबर्स आणि आयोजक कमिटीचे डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. स्ट्रिक्ट रूल या स्पर्धेमध्ये आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. बघा शेवटचा अंतिम षटक घेऊन आला मिस्टर प्रशांत मल फ्रॉम झाईचा खेळाडू. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. बघा राईट हँड गोलंदाजी करतो, पण बॅटिंग साठी जेव्हा आलं तर लेफ्ट हँड बॅटिंग सुद्धा करतो. असा हा अष्टपैलू खेळाडू आहे. सौरभ गांगुली, झहीर खान सारखी खेळाडू पाहिलं. झहीर खान राईट हँड बॅटर आणि लेफ्ट हँड गोलंदाजी करायचा. सौरभ गांगुली दादा राईट हँड गोलंदाजी करायचे, लेफ्ट हँड बॅटिंग करायचे, असा खेळाडू आहे प्रशांत मल. परंतु अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईकवर राखण पाडेल. करणच्या बॅट मधून 1 धाव आली. 2 चेंडू त्याने फेस केलेत. प्रशांत ऑनसाइडला 3 खेळाडू डीपर सजवले गेलेत. पहिला चेंडू काय सुरेख टाकला गेला आणि लावलेला पेल बोर्डवरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. यावेळेस 6वा हादरा दिला गेला एसीएस वॉरियर्स या संघाला. राज आणि पार्थने पहिला गडी बाद झाला 21 वर, दुसरा गडी बाद झाला 30 वर, तिसरा गडी बाद झाला 32 वर, चौथा 5वा गडी बाद झाला 52 अंकावर, 6वा गडी बाद होतो 53 अंकावर. अशी नियमित अंतराल जर गडी बाद कुठे ना कुठे थोडासा दबाव आणला बॅटिंग करणारा संघ एसीएस वॉरियर्स या संघावर. अजून येणारे या इनिंग्स मध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. MS
11 उर्वे 11 हा संघ सूर्यकिता गोलंदाजी करते. धनंजय नाईक थोडासा महागडा ठरला परंतु कमबॅक करून दिलाय गोलंदाज दिगंबरने चांगली गोलंदाजी केली. 5व्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये प्रशांत आला त्याने नक्की बॅटरला शांत ठेवला आणि गडी बाद केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहू शकाल मयूर तामोरे मॅन फ्रॉम चिंचणी अष्टबली खेळाडू यावेळेस 8व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आला. बघा मयूरसाठी क्षेत्र थोडासा बदल केला तर डीप स्वीपर कव्हरला खेळाडू सजवलं गेलाय. लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये आणला गेला. मिड ऑफला खेळाडू ठेवला गेला. डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन आणि गली पॉइंटला खेळाडू ठेवला गेला. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. स्वीपर कव्हरच्या खेळाडूला डीप बॅकवर्ड पॉइंटला घेतला गेला. निकुंज राऊत आपण पाहू शकाल तिकडे सजवले जातील. यावेळेस शफून खेळायचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक थ्रो केला गेला आणि विकेट सॅक्रिफाईस करावा लागला. निनाद पाटीलने 4थ्या षटकाच्या मागील 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळले होते. तो मागील 8 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर होता. स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं आणि मयूर तामरचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागला. निनाद पाटील स्ट्राईकवर असतील आणि 7वा गडी बाद झाला ते 53 अंकावर. सुरेख गोलंदाजी MS उर्वे 11 मोतीलाल शासर आणि रोहितजी पाटील सुरेंद्रजी गुप्ता यांचा संघ आपण पाहतोय. एका बाजूला पाहू शकाल संघ आहे शिरावजी राणे आशिषजी अनिजी राऊत आणि सागरजी पाटील यांचा संघ. नवीन बॅटर मिलिंद आला परंतु बॅटो फटका सुरेख तो 6 PGTPL सिक्सर 6 धावा आणि धावसंख्या पुढे सरसावते ते म्हणजे 69. शेनूवर फटका सुरेख खेळलाय. बघा आपण जी टॅगलाईन आहे 70 चेंडू त्या टॅगलाईन वर हा फटका सुरेख शोभतोय. चंद्रकांतजी शेटे सरास पाहायला भेटतील. त्यांचा आवाज मधुर गोड आवाज आपल्याला पाहायला भेटेल. बिजी कॉमेंटेटर परंतु वेळेकडे पोहोचला. फुलटॉस बॉल बॅक टू बॅक. यावेळेस दुसरा फटका लगातो 6 हा आला PGTPL सिक्सर 6 धावा धावफलक 6 पुढे सरसावते 65 धावा धावफलक 65. बघा पहिले 2 चेंडू दबदबा गोलंदाज प्रशांतचा राहिला पण ते मागील 2 चेंडू निनाद पाटीलने काय फटके खेळले. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट ला क्लिअर करत षटकार खेळले. धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचेल. अजूनही शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि दोन्ही चेंडू खूप महत्वपूर्ण असतील दोन्ही संघांसाठी. ACS वॉरियर दोन्ही मोठी फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असेल आणि पाहू शकाल गोलंदाज प्रशांत कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. थोडासा कानमंत्र दिलाय संतोष दवणे या खेळाडूने प्रशांत मल या गोलंदाजाला. यावेळेस बघा थोडासा स्लोवन ठेवला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता परंतु थोडासा कानमंत्र दिला. थोडासा हलवा चेंडू टाकला गेला. बोटं फिरवली गेली. चेंडू निर्धावाला 65 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये आता 2 अर्धशतक जोडली गेली. पहिला अर्धशतक प्रशांत गरेच्या नावावर दुसरा अर्धशतक मयूर मर्देच्या नावावर ठरला गेलाय. यावेळेस पाहू शकाल फ्री राऊंड पॅडची इनसाइड एज आणि विकेटवर जाऊन चेंडू समावेश होतोय. गडी क्रमांक 5 झाला 8वा 65 या अंकावर 65 8 विकेट आतापर्यंत बाद झाले. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. बघा फुलटॉस चेंडू होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकला गेला. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न खराब चेंडू होता परंतु गोलंदाज सुद्धा नाराज होता. बघा आपण 6 षटकांचा खेळ संपला गेले. 65 धावा धावफलकावर 66 धावांचा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बघा मॅच संपली पाहू शकाल. जयराज 4 चेंडू 6 धावा बनवल्या. पार्थ मोरेने चांगली इनिंग साकारली. 11 चेंडू 20 धावा. तुषार मोरे 3 चेंडू 4 धावा. प्रज्योत अंबिरे 6 चेंडू 10 धावा. किरण गुरुद्वान 1 चेंडू 0. करण पाटील 3 चेंडू 1. मयूर तामोरे 1 चेंडू 0. एक एक्स्ट्रा धाव नक्कीच आली. 6 षटकांमध्ये 65 धावा लगावल्या गेल्या 8 गडीच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग सभेकडे आपण वळूया. MS उर्वी 11 विरुद्ध ACS वॉरियर्स हा सामना मैदानाच्या आतमध्ये. बघा धनंजय नाईकने 2 षटकं टाकली. 31 धावा खर्च केला. थोडा एक्सप्रेसिव्ह षटक राहिले परंतु 2 मुख्य गडी बाद केले. दिगंबरनी
पाहू शकाल एक षटक टाकलाय आणि धावा खर्च केला 6 आणि 1 गडी बाद केला. संतोष जवणे यांच्या षटकामध्ये 2 षटक टाकली 17 धावा खर्च 1 गडी बाद केलाय. संतोष आणि प्रशांत मल 2 षटक 1 षटकामध्ये 12 धावा खर्च केला 2 गडी बाद केले गेले. बघा पहिला गडी बाद झाला 21 वर, दुसरा गडी बाद झाला 30, तिसरा गडी बाद झाला 32 वर, चौथा 5वा गडी बाद झाला 52 अंकावर, 6वा गडी 53, 7वा गडी 53 आणि 8वा गडी बाद झाला 65 अंकावर. आपण पाहणार आहोत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. बघा 36 वर 66 धावांची गरज, 36 चेंडू 66 धावांची गरज. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आपल्याबरोबर जोडले जातील पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपण सलग 3ऱ्या वर्षामध्ये पाहणार आहोत. तो वेलकम चंदू सर, आपला हार्दिक स्वागत असेल. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेमध्ये. चला विनंतीशील फिल्डिंग लगेच सजून घ्या. बघा टायमर ऑन असणार आहे. पहिला चेंडू पडल्यावर टायमर ऑन केला जाईल. बॅटर लगेच सज्ज. धनंजय नाईक ही दक्षता घ्या. 2 सलामी जर फलंदाज बाद झाला तर 30 सेकंदामध्ये तुमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल, हे आपण दक्षता घ्या. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत पालघर जिल्हा प्रीमियर लीग पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वातील आज महत्वाचा दिवस आहे आणि सामने 2 बलाढ्य संघाचे आपण पाहतोय. एका बाजूला ACS वॉरियर्स आणि एका बाजूला टीम MS उर्वी 11 यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आहे. पहिल्या डावात ACS संघाने पहिल्या फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर त्यांच्याकडून 65 धावा बनवल्या गेल्या. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी चला लवकरात लवकर बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. पहिल्या डावात पार्थ मोरे यांनी 20 धावांची खेळी. त्याचबरोबर जर पाहिलं तर उत्तरार्धामध्ये देखील चांगली कामगिरी 23 धावांची खेळी होताना पाहायला मिळाली. ती निनाद पाटील यांच्याकडून आणि प्रज्योत अंबिरे यांनी देखील 10 धावा बनवल्या. या तिघांच्या महत्वाच्या साथीने धावसंख्या 65 पर्यंत पोहोचली आणि 66 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. अतिशय सुंदर असं क्रीडांगण आहे. खूप कमी वेळा टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांना वर्षातून किती वेळा अशी मैदानं मिळतात? खूप कमी वेळा अशी मैदानं मिळतात आणि अशी मैदानं मिळाल्यानंतर आमच्या सगळ्या टेनिस क्रिकेटर्सपटूंना देखील एक वेगळा उत्साह येतो. कारण अशा मैदानं असल्यानंतर आपण डाईव्ह करू शकतो, सूर मारू शकतो आणि कॅच पकडण्याचे प्रयत्न करू शकतो. अशीच एवढं सुंदर मैदान इकडे आणि पालघरवासी भाग्यशाली आहेत. पालघरची प्रीमियर लीग एवढ्या सुंदर मैदानावर होते आणि मी आभारी आहे संपूर्ण आयोजन कमिटीचा. लगातार 3ऱ्या वर्षी या स्पर्धेचा घटक होऊ शकलोय. यावर्षी 70-70 स्पोर्ट्स स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत आहे आणि विश नेटवर्क या दोघांकडे देखील या स्पर्धेचे लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. या मॅचला जिंकण्यासाठी 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. या मैदानात वेगवान गोलंदाजांचं देखील वर्चस्व सातत्याने आम्ही पाहिलंय. या मैदानाने कित्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलेत. मुंबई रणजीसाठी क्रिकेटपटू दिलेले आहेत. या परिसरातून मात्र मुंबईला क्रिकेटचे सातत्याने मात्र क्रिकेटर्स पुरवले गेले असं हे ऐतिहासिक असणारं मैदान आणि हे एवढं ऐतिहासिक लेदर बॉलसाठी असणारं मैदान. या मैदानात टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. क्रिकॉन कप इकडे झाला होता. त्यानंतर जर पाहिलं तर पालघर जिल्हा प्रीमियर लीग 3ऱ्यांदा इकडे आपण पाहतोय. त्यामुळे हे मैदान चर्चेत आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला महेश राऊत आणि त्यांच्या जोडीला निखिल आकरे. तारापूरचे महेश राऊत आणि जोडीला धाकटी डहाणूचे खेळाडू इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल आकरे. परंतु डहाणूच्याच वरोर गावचा खेळाडू आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल, ज्यांना पालघर एक्सप्रेस सुद्धा म्हटलं जातं. यस, वरोर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये दबदबा आहे या गोलंदाजाचा. प्रज्योत अंबिरे. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका खेळलाय खरा, परंतु तेवढं टायमिंग नव्हतं, त्यामुळे 1 धाव इकडे मिळणार आहे.
फलंदाजीसाठी उतरलेली आहे आता टीम MS उर्वी 11. बरोबर ना? मोतीलाल शाह, रोहित पाटील, तिसरं नाव काय? सुरेंद्र गुप्ता साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला चिराग राणे, अनिश राऊत आणि सागर पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. संघ मालकांचाही उल्लेख महत्वाचा आहे, कारण ही क्रीडा स्पर्धा जर प्रीमियर लीग म्हटलं तर मालकांचं योगदान खूप मोलाचं असतं. आणि आज महाराष्ट्रभर म्हणा, भारतभर म्हणा, प्रीमियर लीगचं लोन उतरलंय. आणि तेच मग तुषारजी संकेत साहेब असतील, अनिकेत राऊत असतील, पंकज पाटील पालन असतील, या सगळ्यांनी मनावर घेतलं की जिल्ह्याची सुद्धा प्रीमियर लीग आली पाहिजे. चांगला बॉल, सन्मान दिलाय, ढकललाय कव्हरच्या क्षेत्रात. या बॉलला एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी दिला अतिशय जलद गतीने. वा, आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर असं क्रिकेटमय वातावरण. एवढ्या सुंदर मैदानात स्पर्धा असल्यानंतर कुणाला मजा येणार नाही खेळायला. आणि असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचं हे मैदान आज सगळ्यांच्याच मनामध्ये भरलंय. परंतु आज व्यावसायिक संघ देखील टेनिस क्रिकेट जगतातील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. माझ्या मते कदाचित क्रिकॉन नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक खेळाडू इकडे येतील. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला मात्र ढकलण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने अडवला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, पहिले 2 षटकं झाल्यानंतर टॉससाठी लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचंय. आज कपिल 11 NB धनकवडी पुणे खेळताना पाहायला मिळेल. बालाजी राजकोट खेळताना पाहायला मिळेल. रेड डेव्हिल्स नोएडा रायगड खेळताना पाहायला मिळेल. आणि शिफा स्ट्रायकर फिरोज 11 कांदिवली सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे आजही दर्जेदार संघ तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्यामुळे क्रिकेट रसिकांचं लक्ष संपूर्णपणे बोईसर पालघरवर आहे. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवलाय. आणि एक धक्का मात्र या ठिकाणी बसतोय. धावाच्या स्वरूपातील अतिशय जलद गतीने फिल्डिंग केली गेली आणि पहिला धक्का महेश राऊत रनआउटच्या स्वरूपात आउट. स्वरा युवा ग्रुपचं हे आयोजन आपल्या सगळ्यांसाठीच अगदी महत्त्वाचं असतं. संकल्पना जर पाहिली तरी या स्पर्धेची आणि संपूर्ण टीम तुषारजी संके साहेब, अनिकेतजी राऊत, प्रितेश संखे, यतीन जाधव, चिराग राणे, पंकज पाटील, अंकित पिंपळे, केवल पाटील, आदित्य संखे, युसुफ सय्यद, प्रसादजी संखे, त्याचबरोबर जब्बीर खान असतील, विशाल वैद्य, यश फडकर, नितीन संखे, रोहित संखे, आशिष संखे, अविनाश असतील. या सगळ्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. अतिशय चांगल्या रीतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. केंद्रित असतं हे या ठिकाणी आयोजन. आणि आज देखील मोठमोठे खेळाडू येणार म्हटल्यानंतर या मैदानाच्या दिशेने पावलं चालू लागतील क्रिकेट रसिकांची. संध्याकाळच्या सत्रात तर एक वेगळाच इकडे पाहायला मिळणार आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील आता अगदी सर्वोच्च ठिकाणी आहे. आणि पालघरचा दबदबा सुद्धा अगदी दिल्लीमध्ये देखील डंका वाजला आणि धडाकेबाजमध्ये देखील धडाकेबाज कामगिरी अनिकेत राऊत यांच्या नेतृत्वाखाली पालघरने केली आहे. या वेळेला फटका कवचला, एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका, बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. धावा धाव फलकावर या चौकारानेशी. आता ही लढत अंबिरे वर्सेस अंबिरे आहे आणि त्यामुळे चांगलीच लढत होणार आहे. विनीतने देखील आल्या आल्या पहिला 4 धावांचा तडाखा दिलाय, परंतु पलटवार करणं मात्र प्रज्योत देखील जाणतात. यावेळेला फुलटॉस कव्हर्सला खेळलेत, लोअर फुलटॉस बॉलला दिशा दिली आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 चौकार.
लवकरात लवकर टॉस साठी यायचं. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळत आहे. ज्या संघाची मॅच आहे त्या संघाच्या नावाचा डगआउट बनवला जातो आणि त्या ठिकाणावरूनच आपल्याला यायचं आहे. त्यामुळे विनंती असेल रॉयल बालाजी आणि मैत्री 11 पालघर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचंय. पहिलं षटक संपलंय, संमिश्र राहिलं, 1 विकेट आली परंतु धावा सुद्धा आलेल्या आहेत आणि जी धावगती पाहिजे बऱ्यापैकी तिथपर्यंत पोहोचलेत. 12 धावा धाव फलकावर. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी दादा हिमांशु अंबिरे. प्रज्योत त्यांचे बंधू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. दोन्ही एंडने दोन बंधू गोलंदाजी करताना चित्र पाहायला मिळालं असेल. 12 धावा धाव फलकावर, 1 विकेट. माघारी परताना पाहायला मिळते एम एस जाई एका बाजू, एम एस उर्वी 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला टीम ACS या टीमला आपण पाहतोय. ACS वॉरियर्स हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकातील 12 धावा. यस, आणि आपल्या सगळ्यांसाठी एक चांगली आनंदाची बातमी कालच आली आहे कारण मुंबई संघासाठी विनायक भोईर पुन्हा एकदा उपलब्ध झालेत आणि मुंबई संघात त्यांची निवड झाली आहे. ज्यांनी मागील 2 वर्षात पालघर टीमसाठी देखील टेनिस बॉलच्या सुद्धा सातत्याने स्पर्धा खेळल्या किंवा रबर बॉलच्या सुद्धा. आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आपल्यातील एक खेळाडू आज पुन्हा एकदा मुंबईची सेवा करण्यास. मुश्ताक अली T20. मुंबई चांगलं खेळते आणि मुंबई आणखी चांगलं खेळेल कारण आपला विनायक भोईर मुंबईमध्ये समाविष्ट झालेत. बारा धावा धाव फलकावर. कमी गतीचा बॉल पहिलाच. हो, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाले परंतु बॉल नाही थांबला. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू मात्र इकडे येताना पाहायला मिळालाय. सन्माननीय रोशनजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे सर या आणि स्थान यायचंय आणि स्थानपन्न व्हायचंय. आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. स्वरा युवा ग्रुपची ही मानाची आमदार चषक PDTPL आपल्या सगळ्यांचं स्वागत. कव्हरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न तिकडे झाला. डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहे की नाही याकरता. आणखीन एक धोका या ठिकाणी येणार का ते पाहायचंय. चला आपण डिसिजन पेंडिंग आहे तर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. लगेच चला सुमित टेकले लगेच टॉस रेडी प्लीज. विनंती करेल आदरणीय सन्माननीय रोशनजी सरांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. काका या एक लेजंड खेळाडू लेदर क्रिकेट आणि टेनिस किटवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं पालघर डिस्ट्रिक्टमध्ये अशी रोशनजी काका यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला वीरेंद्र बाबरे मैत्री 11 संघाचे संघनायक तर एका बाजूला सुमित ढेकले रॉयल बालाजी संघाचे संघनायक. टॉस देतील. वेलकम बोथ ऑफ कॅप्टन्स. आपलं हार्दिक स्वागत असेल.
लगेच कॉल केला जाईल. मैत्री 11 संघाचा कॅप्टनचा कॉल असेल. स्वरा किंवा PDTPL असा कॉल करायचा आहे. नॉट आउट. स्वराचा कॉल आणि यावेळेस PDTPL टॉस आलेला आहे आणि टॉस विन झाला सुमित टेकले. खूप खूप धन्यवाद काका साहेब. नक्कीच टॉस जिंकल्या सगळ्यात जास्त वेळ घेणार नाही. सामना सुरू आहे तर निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. कसं वाटतंय पर्व तिसरा तो खेळतोय पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. काय सांगेल या स्पर्धेवर? डे नाईट स्पर्धा आहे. काय सांगेल सीझन 3 बद्दल? आणि केत राऊत तुषारची संख्या यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा प्रत्येक बॅचपेक्षा थोडीशी बेटर अजून करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगलं केलं आहे पण एवढंच की थोडंसं 6 छोटा केला आहे. कारण मोठ्या 6ला बॉलर्स पण बेनिफिट असतं तर ते थोडं आपण वाढवलं असतं तर आपल्याकडे अजून थोडंसं चांगलं मजा आली असती. ओके बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाहीये. बेस्ट ऑफ लक वीरू तुला सुद्धा. आणि आपण पहिला टॉस विन झाला तो म्हणजेच रॉयल बालाजीने प्रथमतः स्वीकार केला ते म्हणजेच क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी मैत्री 11 पालघर संघाला. धन्यवाद. वोटकॉम बॉक्स जमत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीम उतरलेली आहे. MS उर्वी 11 हा संघ चांगली कामगिरी दोन्ही संघ करतायत. मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. धाव संख्या जर पाहिली तर सध्या 17 झाली आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे. चांगली मॅच आहे. खोलवा टप्प्याचा बॉल अगदी यॉर्क केलाय परंतु स्वतःला थांबवलंय. त्या ठिकाणी बॅट अगदी खाली आणली योग्य वेळेला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते. कधी कमी गतीचे चेंडू टाकतायत तर कधी जास्त गतीचे चेंडू टाकतायत आणि कधी यॉर्कर लेनचे चेंडू टाकतायत तर कधी लेंथवर देखील हे चेंडू टाकताना पाहायला मिळते. धावसंख्या 18 झाली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेत आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलेलं आहे. परंतु मैदानात आपण दोन्ही खेळाडू पाहतोय. निखिल आखरे यांना पाहतोय. विनीत अंभिरे यांना पण पाहतोय. या अगोदर तर पाहिलं तर अंबेरे असे एका अँगल मध्येच होते. म्हणजे बॉलर अंबेरे, बॅटर अंबेरे, कीपर सुद्धा अंबेरे. कमी गतीचा बॉल कळलाच नाही. यष्टी रक्षकांच्या दिशेने जाईल. हीच मागील बॉल पहा किती वेगवान टाकला, खोलवर टाकला. आता तर गतीच काढून घेतली होती चेंडू मधील. म्हणून या गोलंदाजाने हे षटक लाजबाब टाकलाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 18. 1 विकेट परतलेली आहे माघारी MS उर्वी 11 या टीमची. नाहीये. 66चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 48 धावांची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या 4 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न. पाठीमागे मात्र एक अप्रतिम कॅच पकडली गेली. धक्का दिला या षटकाच्या पहिल्याच बॉलवर प्रज्योत अंबेरे यांनी. विकेट. गेलेला आहे. प्रज्योत अंबेरे यांनी 2 विकेट घेतल्या. दबाव निर्माण केला होता. त्यांच्या बंधूंनी तो दबाव इकडे हटवण्याच्या प्रयत्नात विकेट आलेली आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं मिळतील आपल्याला. निखिल आखरेच्या जोडीला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत धनंजय नाईक. जाईचे खेळाडू आहेत. अगदी गुजरातच्या सीमा भागात असणारं हे गाव आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र आणि गुजरातच्या. ते म्हणजे जाई आणि या गावाला देखील क्रिकेटची परंपरा आहे. धनंजय नाईक आलेच बॅटिंगसाठी.
पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय, पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अतिशय जलद गतीने हा बॉल पाठीमागे गेलेला आहे. लेग बायच्या स्वरूपातील धावा 4 चौकार. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला होता, त्यानंतर शरीराचा वेध घेतला आणि बॉल पाठीमागे कीपर त्यानंतर पाठीमागचे दोन्ही फिल्डर यांना बीट करत असताना सीमारेषा गाठतोय. 4 धावा येतील. धावा महत्वाच्या आणि मॅच मधील संघर्षही महत्वाचा आहे. पहा 2-2चं समीकरण पाहायला मिळते. 22 धावा, 2 विकेट, 2 ओव्हर आणि त्यानंतर झालेले 2 बॉल. 2चा पाडाच पाहायला मिळतो इकडे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. एक चांगली मॅच आपण पाहतोय. यावेळेला वेगात बॉल येताना पाहिला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. वेग वाढवण्याचा प्रयत्न त्याचमुळे जर पाहिलं तर एक लेग स्टंपच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्नही झाला. रॉयल बालाजीची संघ मालक प्रतीकजी संख्या साहेब यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत असेल. ओटोकॉम बॉक्स जवळ मॅचच्या दिशेने धावसंख्या 23 वर गेलेली आहे. या व्हाईटच्या साह्याने पुन्हा एकदा प्रज्योत अंभेरे, धनंजय नाईक ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. जिल्ह्यातील खेळाडूंना मात्र स्वतः सिद्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे हा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॉल थर्ड मॅनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ ठरतोय आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार चौकार. या चौकारांशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा धावफलकावर, 27 धावा धावफलकावर तिसऱ्या षटकामध्ये प्रज्योत अंभेरे. यावेळेला चांगला चेंडू टोलावलाय, गॅप मध्ये सुद्धा जाताना पाहायला मिळेल. हाही चेंडू सीमारेषा ओलांडतोय. वा धनंजय वा. 4. चौकार लगावले जात आहेत. चांगली बॅटिंग करतायत धनंजय नाईक. दबाव हटवण्याचं काम या ठिकाणी करतायत धनंजय. एक वेगवान बॉल मात्र या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळालं. हे उत्तर होतं मागील 2 फटक्यांचं. एक बाउन्सरच पेश केला, वेगात पेश केला आणि हे करावं देखील लागतं. जर प्रतिस्पर्धी तुमच्यावर हावी होत असेल तर तुम्हालाही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागतो, अन्यथा तुमची टीम बॅकफुटला जाते आणि हे प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. तुम्ही काल काय केलं, तुमचा इतिहास काय आहे यापेक्षा तुम्हाला वर्तमानात चांगलं खेळावं लागेल. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन केलं. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्याही ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. बघता बघता या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 32 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आणि अजूनही 3 षटके येणं बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. डीजे नक्कीच पाहू शकतो. आदरणीय सन्माननीय प्रीतीजी संख्या साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. रॉयल बालाजी या संघाचे संघमालक, आपला हार्दिक स्वागत असेल प्रीतीजी संख्या साहेब. ओव्हर टू कम बॉक्स. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. ही मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकते. MS उर्वी 11 सुद्धा जिंकू शकते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ही मॅच ACS ऑरियर सुद्धा जिंकू शकते. म्हणजे दोन्ही टीमला संधी आहे. मॅच मध्ये मजा येईल. पहा, टाइम आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो टाइम जो दिला गेलेला आहे त्या वेळेतच तुम्हाला इनिंग संपवायची याची नोंद घ्यायची आहे. 32 धावा धावफलकावर. 4थं षटक मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. आता पुन्हा एकदा हिमांशु अंभेरे. थोडेसे महागडे राहिले प्रज्योत. एक विकेट घेत परंतु
धावा त्यांच्या षटकात आलेल्या आहेत. 11च्या सरासरीने त्यांच्या विरुद्ध धावा आल्या, परंतु मॅच अजूनही 50-50 आहे. 18 चेंडू बाकी आहेत आणि 34 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. धनंजय नाईक बॅटिंगसाठी. हो, आडव्या बॅटने गुडघा जमिनीवर टेकवत असताना आडव्या बॅटने जर पाहिलं तर इकडे स्क्वेअर लेगला खेळायचा इरादा होता, परंतु पुन्हा एकदा या गोलंदाजाने खूप प्रभावित केलंय. यांच्याकडे व्हेरिएशन आहे. कमी गतीचा बॉल मात्र या अगोदरच्या षटकात देखील रीड नाही झाला त्यांचा, आणि त्याचबरोबर एखादा बॉल तर एवढ्या वेगात टाकतात. हे व्हेरिएशन आहे या हिमांशु अंभिरे यांच्याकडे आणि ते खूप चांगलं आहे. आता वेगात यावेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकताना पाहायला मिळाले. मागील बॉल कमी गतीने टाकला, आता अगदी जलद गतीने टाकला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. अपील केलं, अपील मात्र पंचांनी फेटाळलंय. लेग बायची एक धाव तिकडे मिळणार, लेग बायची एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 33 धावा. अजूनही 33 धावा करायच्या आहेत आणि 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वरा युवा ग्रुपची ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा. आज व्यावसायिक गटातील संघ देखील इकडे येताना पाहायला मिळणार आहेत. भले भले खेळाडू आज या ठिकाणी येतील, कारण पहिल्या 5 मॅचेस ज्या होणार आहेत ना, त्या मॅचेस या जिल्हा प्रीमियर लीगच्या असतील आणि त्यानंतरच्या 5 मॅचेस ज्या आहेत त्या 5 मॅचेस आजचा हाफ व्यावसायिक गटाचा असेल. 16 चेंडू बाकी आहेत. यस, सर मुंडान सर यांना आपण पाहतोय. सतीश कुरूप सरांना देखील आपण पाहतोय. काही क्षणातच आपण आजच्या ड्रॉ विषयी देखील चर्चा करू. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या वेळेला वेगळाच फटका, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तेवढं टायमिंग नाही झालंय. पुन्हा एकदा थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. समीकरण बदललेलं आहे, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 32. 15 चेंडू 32. हळूहळू चुरस वाढलेली आहे. या पालघर जिल्ह्याचं देखील एक वेगळं महत्व आहे. अगदी ठाणे जिल्ह्यातून विभाजन झालं, पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं तर अगदी सह्याद्रीच्या रांगांपासून अरबी समुद्रापर्यंत असा पसरलेला हा पालघर जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. शहरीकरण पाहायला मिळतं, त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रामीण भाग देखील पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा वेगवान, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे टाकण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु पाठीमागे बॉल अडवत असताना थोडासा बाजूलाही गेला. एक धाव तिकडे मिळणार आहे. खूप चांगली गोलंदाजी या आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात प्रभावित करणारा गोलंदाज म्हणजे हिमांशु अंभिरे. खूप चांगली कामगिरी त्यांनी तिकडे केलेली आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पालघरने काय झपाट्याने प्रगती केली आहे. एखादा नवीन जिल्हा एवढी प्रगती करणं सोपं नाहीये, परंतु खूप चांगला प्रगती करतोय. विशेष म्हणजे खेळामध्ये भारतीय संघाला देखील पालघर खेळाडू देतोय आणि ही मोठी गोष्ट आहे. विविध खेळ, कबड्डीमध्ये सुद्धा खूप चांगली प्रगती पालघरने केलेली आहे. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा मिड ऑफला खेळलाय. एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. संधी तर हिमांशु अंभिरे देतच नाहीयेत, कारण त्यांचं व्हेरिएशन समजण्याच्या पलीकडलं आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंत अधिराज्य गाजवले, परंतु मॅच संपलेली नाहीये. धनंजय नाईक आणि निखिल आखरे असे खेळाडू आहेत जे केव्हाही सामन्याचं पारडं पलटू शकतात. समीकरण पुन्हा बदलतंय. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 30. हात खोलावे देखील लागतील. यावेळेला हवाई फायर, एक जबरदस्त स्ट्रोक. काय एफर्ट्स केले त्या ठिकाणी, अफलातून, लाजबाब. खेळाडू पहिल्यांदा पहा, खेळाडूची चौकशी करायची पहिल्यांदा त्या ठिकाणी. खेळाडूची चौकशी पहिल्यांदा करायचं प्लीज. लवकरात लवकर त्या ठिकाणी दाखल व्हायचंय. हा, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि फर्स्ट एड बॉक्स प्लीज लवकरात लवकर त्या ठिकाणी जा. षटकारामधून जवळपास या ठिकाणी खेचून आणण्याचा प्रयत्न होता बॉलचा आणि किरण गुरुद्वार त्या ठिकाणी होते. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक देखील आहेत. आम्ही खूप साऱ्या स्पर्धांमध्ये त्यांना अप्रतिम फिल्डिंग करताना पाहिलंय आणि आताही जो प्रयत्न केलाय किरणने, लाजवाब प्रयत्न मात्र त्या ठिकाणी किरण यांचा पाहायला मिळालाय.
किरण फायटर आहे आणि फाईट कशी करायची त्याला बरोबर माहिती आहे. पाहूया काय होईल. बघा प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजबानी आहे. जर प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर झेल टिपला, एखाद्या बॅटरने षटकार ठोकला 70-70 चेंडू एखाद्या प्रेक्षकाने एका हातामध्ये झेल टिपला तर त्या प्रेक्षकांसाठी रिस्क टू मनी शेअर मार्केट प्रायव्हेट लिमिटेड यांची ऑनर रोशनजी जैन यांच्या स्पोर्ट्स गॉगल देण्यात येतील. गिफ्ट त्यांच्यासाठी आहे. प्रेक्षकांसाठी जर झेल टिपला एका हातामध्ये प्रेक्षकांनी तर त्यांच्यासाठी स्पोर्ट्स गॉगल दिले जातील. किरण 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 ओके आहात. यस षटकार त्या ठिकाणी घोषित केला जातोय. एफर्ट चांगले देवाचे आभार. जास्त काही दुखापत नाहीये या ठिकाणी किरण यांना, परंतु किरणचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात. अशा बऱ्याचशा दुखापती झाल्यात परंतु त्यातून ते सावरत असताना पुन्हा मैदानात अशा प्रकारचे कारनामे करण्यासाठी ते येतात. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 42 धावा धाव फलकावर म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 24 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. या षटकाराने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणले. आता पुन्हा एकदा मॅच 50-50 गेली आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरचा षटकार धनंजय नाईक यांनी खेळत असताना जो दबाव थोडासा होता ना तो दबाव या ठिकाणी हटवलेला आहे. वरोरचे आणखीन एक खेळाडू मृणाल पाटील यांना पण उगवता सितारा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी तिकडे केली जाईल. 12 बॉल मध्ये 24. चला काही करायची वेळ कसा जातोय कारण आज तब्बल आपल्याला 10 मॅचेस खेळवायच्या. 5 मॅचेस या पालघर जिल्हा प्रीमियर लीगच्या पाहायला मिळतील आणि 5 मॅच या व्यावसायिक गटाच्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपण वेळेचं भान इकडे राखायचंय. आपण सहकार्य करायचंय. पालघर जिल्ह्यात आज क्रिकेटची मेजबानी आहे. अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे कारण जिल्ह्याची स्पर्धा आपल्या भेटीला आली असेल. जव्हार असेल, वाडा असेल, मोखाडा असेल, विक्रमगड असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, त्याचबरोबरीने पालघर असेल, वसई असेल, या सगळ्या तालुक्यांचा सुद्धा म्हणजे 8 तालुक्यांचा समावेश आहे या जिल्ह्यामध्ये नव्याने निर्माण झालेल्या. मृणाल गेल्या वर्षी अंडर-24 बिग बॅश मध्ये देखील होते. त्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजीसाठी आणि सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय स्पर्धेवर. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने रिले थ्रो एकावरच थांबावं लागेल. वाह खूप छान फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पार्थ मोरे होते आणि निनाद पाटील. असं म्हणतात ना एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि तेच इकडे पाहायला मिळालं. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. समीकरण पुन्हा बदलतंय. आजच्या दिवसातील पहिला सामना रंगात आलाय. 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. की फॅक्टर आतापर्यंत धनंजय नाईक राहिले. 2 चौकार 1 षटकार त्यांनी मारलाय आणि जो दबाव होता ना तो सुद्धा हटवलेला आहे. परंतु आता पाहायचं मॅच नाही संपली आहे. उत्कंठा आहे या मॅचची. स्वरा युवा ग्रुपची आमदार चषक पालघर जिल्हा प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. 2 वेगवेगळ्या गटात स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळेला अगदी दूरवरूनच ऑन साइडला ढकललाय हा बॉल. काव कॉर्नरच्या दिशेने हा बॉल गेलाय. चांगल्या पद्धतीने अडवला जातोय. मैदान एवढं चांगलं आहे त्यामुळे खेळाडू देखील अगदी उत्स्फूर्तपणे मात्र डाईव्ह करतायत. या बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. 10 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 22. 10 चेंडू 22 धावा. एका बाजूला MS उर्वी 11, एका बाजूला ACS वॉरियर्स यांच्यातील मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मृणाल पाटील यांना पण पाहतोय. समोर निखिल आकरे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला जरूर होता. थोडासा पुढे होता परंतु फिल्डर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूवर आलेले आहेत कारण हीच आयडियल पद्धत आहे बॉल अशा प्रकारचा अडवण्याची. कॅचवर जाऊन मागे चौकार जाण्यापेक्षा ते बॉलवर अशा पद्धतीने गेले की जरी कॅच नाही झाली बॉल माझ्या बॉडीच्या दिशेने येईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 अजूनही करायचे आहेत. 9 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा MS उर्वी 11 ला मध्ये तो परंतु डॉट बॉल एखादी विकेट मॅच ऑरियरला सुद्धा आणू शकतो. पाहूया सकाळच्या सत्रातील पहिल्याच मॅच मध्ये
ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. यावेळेला यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थोडेसे शफल झाले होते, त्याचाही फायदा इकडे गोलंदाजांना होताना पाहायला मिळाला. 8 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता या मॅचला डिसाइड करतील. यानंतरचे 2 बॉल काय होईल या 2 बॉलवर, त्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. आजच्या दिवसातील पहिला सामना स्वरा युवा ग्रुप आयोजित असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पालघरचं भूषण असणारी स्पर्धा. यावेळेला टोलावलाय बॉल, बॅटच्या पट्ट्यात आला आणि धनंजय नाईक यांनी फेकून दिलेला आहे. सीमा रेषा पार, षटकार. जाईचा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे आणि काय बॅटिंग केली आहे सध्याच्या घडीला. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच मधील उत्कंठा आणखी वाढलेली आहे. कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोघांकडून हल्ले प्रति हल्ले होत आहेत आणि त्याचमुळे पहिलीच मॅच चर्चेत आली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, जास्त बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अजूनही 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. काय होईल या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. चांगली स्पर्धा, म्हणजे एखादी स्पर्धा हिट कधी होते ज्यावेळेला मॅचेस चांगल्या होतात आणि इकडे चांगली मॅच आपण पाहतोय सकाळच्या सत्रात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला खेळलाय, भाग पाडलं तिकडे खेळण्यासाठी, परंतु कॅच हातातून सुटली आणि कुणाची सुटली आहे? धनंजय नाईकची. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. मोक्याच्या क्षणी सुटलेली कॅच पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी टीमला मॅच मध्ये घेऊन येईल का? परंतु मॅच ऑन राहिली, काही होऊ शकलं असतं. षटकार गेला असता तर मॅच जास्त झुकली असते. बॅटिंग टीमच्या बाजूने कॅच पकडली असते तर ती टीम मॅच मध्ये आली असते, परंतु मॅच ऑन ठेवायची होती नियतीला. 6 चेंडू आणि 13. युसुफ सय्यद सर आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि या मैदानात जे एवढं सातत्याने समालोचन, मग गुजरात असू देत, महाराष्ट्र असू देत, अंडराम असू देत, ओरम असू देत, दिवस रात्र बिजी समालोचक कोण असेल महाराष्ट्रातील, त्यातील एक नाव म्हणजे युसुफ सय्यद. पालघरमध्ये देखील मोठ्या संख्येने समालोचक आम्ही पाहतो. आमचे सगळे समालोचक मित्र खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. मग प्रमोदजी शेडगे असतील, युसुफजी सय्यद असतील, हे वाटतं या सगळ्या समालोचकांचा खूप चांगलं काम करतायत सध्या. आणि आमचे सगळे युवा हे देखील प्रत्येक तालुक्यातून घडत आहेत पालघर जिल्ह्यातील, त्यांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटच्या षटकात मॅच गेली आहे. 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅचला? गोलंदाजीसाठी येत आहेत मयूर तामोरे, गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. धनंजय नाईक आता मात्र त्यांच्या समोर इकडे पाहायला मिळत आहेत. पाहूया काय होईल. धनंजय नाईक आणि समोर जर पाहिलं तर मयूर तामोरे यांना आपण पाहतोय. बाजूला टीम मिळते MS उर्वी 11, एका बाजूला ACS. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13. पहिलाच बॉल अगदी खोलवर होता, त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही, थांबवलंय तिकडे. समीकरण बदलतंय. 5 चेंडू बाकी आहे. संख्या तर पाहूया. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा थरार रंगतोय आणि मॅच चांगल्या होणार आहे. त्याचं कारण आहे कारण सगळ्या बॅलन्स आहेत. विविध तालुक्यातून आलेले खेळाडू आहेत. अख्ख्या पालघर जिल्ह्याला एका मंचावर आणण्याचं काम मात्र आयोजन कमिटी केलंय आणि म्हणूनच पालघर जिल्ह्याची ही प्रीमियर लीग स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होतात. खेळाडू मोठ्या प्रमाणावर इकडनं येतात. या एक वेगळी महत्त्व आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. पालघर जिल्ह्याला सुद्धा पालघरचे समुद्र किनारे असू देत किंवा पूर्वेच्या बाजूला गेल्यानंतर सह्याद्रीच्या रांगेच्या जवळ असणारे काही तालुके असू देत, ही वेगळी भौगोलिक परिस्थिती पाहायला मिळते या तालुक्याची, या जिल्ह्याची. आणि आज
पालघरचं क्रिकेट आपण पाहतोय. 5 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. पाहूया पुन्हा एकदा मयूर यांना आपण पाहतोय. मयूर तामोरे लोअर फुल टॉस बॉल समोर उडवलाय. हो हो हो, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिडॉनला एफर्ट्स पाहायला मिळाले. धनंजय मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकला थांबतील. आणखीन एक विकेट. मॅच ऑन आहे. मॅच नाही संपली. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं क्रिकेटच्या खेळात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता. आता सगळेच म्हणत असतील कधी धनंजय स्ट्राईकला येतोय, परंतु नवीन आलेला बॅटर देखील तेवढाच महत्वाचा आहे. प्रशांत मल जायचेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत मल पाहूया. 4 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता. पालघर जिल्हा प्रीमियर लीग पहिला सामना आजच्या दिवसातील. लोअर फुल टॉस बॉल त्याला स्क्वेअर लेगला खेळलेत. अडवलाय चांगला बॉल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. अजूनही 11 धावा करायच्या आहेत आणि शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. धनंजय स्ट्राईकला आलेत. ही जमेची बाब इकडे आपल्याला पाहायला मिळते. पाहूया मयूरला थोडंसं मार्गदर्शन करतायत इकडे प्रज्योत अंभेरे सुद्धा आणि धनंजयच्या स्ट्राईकवर येणं, कारण आतापर्यंत धनंजयने चांगली कामगिरी केली आहे. चोवीस धावांवर बॅटिंग करतायत आणि सातत्याने सांगतायत मॅच नाही संपली, मी आहे मैदानात, तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे सुद्धा सांगत असतील. दोन्ही टीम चांगल्या पद्धतीने मॅचला खेळतायत. अजूनही 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन देखील दोन्ही बाजूचे समर्थक सुद्धा आपल्या खेळाडूंना देत आहेत. धनंजय स्ट्राईकवर. मयूर. धनंजय वा वा वा, बॉलला अक्षरशः फेकून दिलं. लांब 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 षटकार. आणि मारलेला या षटकाराने, षटकार देखील एवढ्या लांबवर मारलाय, इकडे सुद्धा 90 ठेवला असता तर मिळाला सुद्धा असता. एवढ्या लांबवरचा षटकार तिकडे मारलाय, परंतु मॅच नाही संपली आहे, मॅच ऑन आहे. गोलंदाज सुद्धा कमबॅक करू शकतात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे. एखादा चांगला बॉल पुन्हा एकदा मॅचला मध्ये घेऊन येऊ शकतो ACS ऑरियर या टीमला, आणि एखादा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो MS उर्वी 11 या टीमला. धनंजय नाईक नावाचं वादळ जाई गावाचं आज घोंगावतंय मात्र बोईसर मध्ये आणि या क्रीडा नगरीमध्ये. धनंजय प्रयत्न करतायत. मयूर सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात.
यस तेच पाहायला मिळालंय. मयूरने सुद्धा कमबॅक केलाय आणि सांगतायत ही मॅच नाही संपली. तुम्ही जिंकायला आलात तर आम्ही सुद्धा जिंकायला आलोय. तुम्ही पालघर जिल्ह्यातील आहात तर आम्ही सुद्धा पालघर जिल्ह्यातीलच आहे. नाही हार मानणार. मॅच गेली आता शेवटच्या 2 बॉलवर. 2 बॉल आणि येस 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 माफ करा. 1 बॉल हा येस येस 1 बॉल 5. यस मॅच नाही संपली आहे. पाहूया धनंजय इतिहास घडवतील का. सुपर ओव्हर असणार आहे आणि माझ्या मते अर्ध्या प्रेक्षकांना तर असंच वाटत असेल सुपर ओव्हर होते. कोण जिंकणार या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. धनंजय पाहूया काय होईल. नाही क्रिकेटचे चाहते जे असतात ना दर्दी त्यांना तर वाटतं सुपर ओव्हर व्हाऊ दे आणि पुन्हा मॅच पाहायला मिळू दे. शेवटचा बॉल काय घडणार. धनंजय मयूर तो खेळाय आणि हा बॉल सीमा रेषा पार. धनंजय नाईक ऑन फायर. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना मारले सिक्सर. आपला या ठिकाणी उपलब्धता सिद्ध होतोय. डीजे या. दोन्ही संघाने हस्त आंदोलन मैदानी बाहेर जायचं आहे. जे सामना झाला आहे दोन्ही संघाने हस्त आंदोलन करायचं तेव्हाच मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करून वळणार आहोत. जो मॅन ऑफ द मॅच असेल म्हणून तर म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. आता कुठेतरी मोतीलाल शाह यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य पाहायला मिळत आहे. का नाही असणार. खूप चांगली मॅच. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळल्या परंतु दोन्ही टीम मधला फरक हा होता. फरकाचं नाव होतं धनंजय नाईक आणि त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी धनंजयजी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपली वाट पाहता. धन्यवाद सर. धनंजय नाईक धासू लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज. बघा आपण सामना सुरू करणार आहोत. तर धनंजय नाईक 2 गडी बाद केले. 36 धावांची खेळी साकारली. धनंजय नाईक धासू लगेच मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज. सामना आपल्याला सुरू करायचा आहे. बघा आमची पाहुणे आपली वाट पाहत आहेत. रोशनजी काका सर या. रोशन काका या. राकेशजी तांबोरे सर सुद्धा आहेत. बघा आपण मॅन ऑफ द मॅच साठी देणार आहोत. 36 धावांची बहारदार खेळी. 1 चेंडू 5 धावांची गत असताना कॅप्टन नॉक संगनायक अप्रतिम फटका सजवला. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गत असताना मिड विकेट स्क्वेलच्या वरतून चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी. धनंजय लगेच चला प्लीज. मी विनंती कर राकेश तांबोरे सर या आणि रोशन काका आपण सुद्धा यायचंय. आपल्या शुभस्य पण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. रजीब मुल्ला सर आइए. रजीब मुल्ला भाई आप भी आ जाइए प्लीज. बॅटर लगेच तयार राहायचं आहे. मैत्रीण पालघर वीरेंद्र बाबरे आपले बॅटर लगेच पाठवायचं आहे.